पिरामल रियालिटी प्रेझेंट पिरामल वैकुंठ ठाणे। आज मी नरेश तिवरे खास तुमच्यासाठी ठाणे सिटीमध्ये ठाणा रेल्वे स्टेशनवरून फक्त 10 ते 12 मिनिटाच्या वरती, त्यानंतर जर तुम्ही मेट्रो पाहतात, मेट्रो अगदी 100 मीटरच्या अंतरावरती ज्या ठिकाणी तुम्ही पाहतात मॉल्स असतील, हॉस्पिटल असतील, बँक्स असतील, असे अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती पिरामल रियालिटी प्रेझेंट पिरामल वैकुंठ घेऊन आला आहे। 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। 1 BHK पाहतात तर 65 लाख ऑनवर्ड्स प्लस 2 BHK पाहतायत तर 1.10 CR प्लस ऑनवर्ड्स। आणि हो, रेडीमध्ये आणि नियर पोझिशन मध्ये सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत। आपण पाहतो हा आहे प्रॉपर पिरामल वैकुंठचा गेट। इम्पॉर्टंट गोष्टी आहे की आपल्याच प्रोजेक्ट मध्ये इस्कॉन टेम्पल हरे कृष्ण हरे राम यांचा इस्कॉन टेम्पल सुद्धा अवेलेबल आहे, तो ऑपरेशनल आहे। टोटल पाहिलं तर आपले 4 क्लस्टर आहेत, 4ही क्लस्टरला अलग अलग अमिनिटीज देतोय, अलग अलग अमिनिटीज आहेत, अलग अलग तुम्हाला त्यामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी एंट्री आहे, एक्झिट आहेत। आता आपण पाहतोय प्रॉपर इस्कॉन टेम्पल, तर चला आपण पाहूयात आता इस्कॉन टेम्पल। राधे राधे। आता आपण पाहतोय आपल्या पाठीमागे आहे हरे कृष्ण हरे राम यांचं इस्कॉन टेम्पल, श्री कृष्ण यांचं इस्कॉन टेम्पल आहे। इस्कॉन टेम्पल जर पाहिलं तर आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये येण्यासाठी इस्कॉन टेम्पल एक सेपरेट गेट आहे आणि जे बाहेरनं लोक येतात त्यांच्यासाठी एक सेपरेट एंट्री आणि एक्झिट असणार आहे। या व्यतिरिक्त जर पाहिलं तर इस्कॉन टेम्पलचा जो टायमिंग आहे पहाटे 4:30 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारनंतर 4:30 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत हा त्यांचा टायमिंग आहे। या ठिकाणी कोणी येऊन आपण आपल्या पद्धतीने आपल्या भक्तीप्रमाणे श्रीकृष्ण यांचं नामस्मरण भजन कीर्तन करू शकतो। तर असं हे आपलं इस्कॉन टेम्पल हे आपल्याच कॉम्प्लेक्स मध्ये आहे। आपणच ही जागा हरे कृष्ण हरे रामा यांना आपण देऊन कन्स्ट्रक्शन वगैरे करून आपण त्यांना हँडओव्हर केलेली आहे। आणि आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये येण्यासाठी एक सेपरेट एंट्री एक्झिट असणार आहे। जे बाहेरनं जे येतील त्यांच्यासाठी ती एंट्री एक्झिट नसणार आहे, जे बाहेरनं येणार त्यांच्यासाठी सेपरेट आपण एंट्री आणि एक्झिट देतोय। आपण जो समोर टॉवर पाहतोय हा क्लस्टर नंबर 4 आहे आणि हा क्लस्टर नंबर 4 मधले जे टॉवर्स आहेत यांना प्रॉपरली आपला इस्कॉन टेम्पल व्ह्यू मिळतोय। या ठिकाणी जर पाहिलं तर 2 BHK आपल्याकडे अवेलेबल आहेत, प्राइस या ठिकाणी आहेत। अगदी जर आपण पाहिलं तर इस्कॉन टेम्पल व्ह्यू आपण या ठिकाणाहून कॅप्चर करू शकतो। क्लब हाऊस मध्ये आपण आलो आता आणि क्लब हाऊस मध्ये आल्यानंतर ही आपण पाहतोय लायब्ररी। ही आहे लायब्ररी। हा ग्राउंड आहे आपण मुलांना खेळण्यासाठी, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल। नंतर हे आपण रेस्टॉरंट आहे, या ठिकाणी पूर्ण तुम्हाला स्वीट्स वगैरे मिळून जाईल। द बेकरी, इंडोर गेम्स या ठिकाणी आपण पाहू शकतो। अगदी भव्य असा हा इंडोर गेमसाठी स्पेस आहे। समोर आपण पाहतो हे आहे स्विमिंग पूल।